नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत चॉकलेट डेट्सची रेसिपी. डेट्स म्हणजे खजूर. खजूर हेल्थसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि आयर्न हे सर्व असतं. प्लस चॉकलेट हे अँटीऑक्सिडंट आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी ह्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता हे जं मिश्रण बघूया. ड्रायफ्रूट्सला मी चांगलं भाजून, हलकंसं असं भाजून त्याचं पूड तयार करून घेतली आहे मिक्सरमधून. त्यानंतर मी डेट्सला मधून चिरून त्याचे सगळे बिया काढून घेते आहे. आता जे आपण ड्रायफ्रूट्सचं मिक्सचर तयार केलेलं त्याच्यामध्ये थोडंसं 1 टीस्पून आपण मिल्क मेड घालतो याच्यामध्ये. ह्याला चांगलं मिक्स करून ग्राइंड होण्यासारखं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे आता आपल्याला खजूरमध्ये भरून घ्यायचं आहे. जे खजूरचे बिया आपण काढल्या होत्या त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण असं सेट करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करून भरायचं आहे, जेणेकरून खजूर पूर्ण फाटणार नाही, चांगलं व्यवस्थित बसेल. हे बघा, व्यवस्थित असं खजूरमध्ये आपण मिश्रण ते फिल केलेलं आहे. असं करता करता मी सगळ्या खजूरमध्ये मिश्रण भरलेलं आहे. आता आपण चॉकलेटचं गनाश तयार करूया. त्यासाठी मी कॅडबरी डेअरी मिल्कवालं चॉकलेट घेतलं आहे. डार्क चॉकलेट मला जास्त आवडत नाही, म्हणून मी नॉर्मल चॉकलेटचा वापर केला आहे आणि त्याच्यामध्ये चॉकलेट स्प्रेड हे 1 चमचा घातला आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये गरम दूध घालून त्याचं गनाश रेडी केलं आहे. पातळ असं मिक्सचर तयार करायचं. त्यामध्ये मी जे खजूर होते ते डिप करून एका प्लेटवरती काढून घेते. एक एक करून मी सगळे खजूर चॉकलेटमध्ये डिप करून प्लेटवरती ठेवले आहे आणि त्याच्यावरतून मी ड्रायफ्रूट्सचं जे मिक्सचर होतं ते वरतून गार्निश केलं आहे. त्यानंतर मी हे सगळं फ्रीजमध्ये 15 to 20 मिनिट्ससाठी सेट व्हायला ठेवलं होतं. तर आता 15-20 मिनिट्स नंतर इथं तुम्हाला मी कट करून दाखवत आहे चॉकलेट डेट रेसिपी कशी दिसते आहे. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.